जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 49. युद्धनीती. आजच्या प्रमाणेच प्राचीन काळातही लोकही युद्धाला भीतच असत. प्राचीन काळातील युद्धे समाजाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक इत्यादी विविध क्षेत्रात सर्वांगीण बदल घडवून आणीत असत. युद्धाचा स्वीकार करण्याच्या अगोदर साम, दाम, दंड व भेद या नीतीचा उपयोग केला जातच असे व या मार्गांनी सफलता न आली तरच युद्धाचा स्वीकार करण्यात येई. उपयुक्त मार्गाचा अवलंब करण्यासाठी निरनिराळे राजदूत पाठविले जात असत व या मार्गांपैकी कोणताही मार्ग यशस्वी होत नाही असे दिसताच युद्धाला आव्हान दिले जात असे. युद्ध कौशल्यात प्राचीन काळातील राजे प्रवीण होते. चतुरंग सेना, आवरण, शस्त्रास्त्रे इत्यादींबरोबर कौशल्य, नीती, व्यवस्था, अन्न व शस्त्र वाहतूक इत्यादींनाही युद्धात महत्त्वाचे अंग मानण्यात येत होते. शहरांना तटबंदी बांधून तसेच धान्य कोठारामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न व शस्त्रांचा साठा करून युद्धाची तयारी केली जात होती. युद्धे अनेक प्रकारांनी होत असत. जैन सूत्रामध्ये युद्ध, नियुद्ध, महायुद्ध, महासंग्राम इत्यादी अनेक युद्धांचे प्रकार सांगितले आहेत. राजा भरत व बाहुबली यांच्यात दृष्टियुद्ध, वाकयुद्ध, बाहुयुद्ध, मुष्टियुद्ध व दंडयुद्ध इत्यादी युद्धे झाल्याची माहिती मिळते. राजा कुणिक व राजा चेटक यांच्यात झालेल्या महासंग्रामामध्ये कुणिकाने गरुडव्यूह व चेटकाने शकटव्यूह रचल्याची माहिती मिळते. या महासंग्रामामध्ये लाखो सैनिकांचा विध्वंस झाला. व्यूहरचनेत चक्रव्यूह, दंडव्यूह व सूचीव्यूह या 3 प्रकारच्या व्यूहांचा उपयोग केला जात होता. युद्धाच्या प्रारंभी प्रथम आक्रमण करणारा राजा शत्रूच्या नगराला चारी बाजूने घेरत असे. तरीही शत्रू शरण न आल्यास दोन्ही पक्षात युद्धाला सुरुवात होई. काशी कोसलच्या 6 राजांच्या दूतांना मिथिलेच्या राजाने जेव्हा अपमानित करून परत पाठविले तेव्हा या सर्व राजांनी मिथिलेला चारी बाजूंनी सैन्याने घेरले व नागरिकांनाही बाहेर पडू दिले नाही. अशा प्रकारच्या संकटापासून संरक्षण करण्यासाठीच राजा मजबूत किल्लेबंदी करीत असे. नगराच्या चारी बाजूला तटबंदी, प्राकार गोपुरे बांधण्यात येत असत. तसेच निरनिराळे शस्त्रास्त्रे नगररक्षणार्थ सुसज्ज ठेवण्यात येत. युद्धात कूटनीतीला विशेष महत्त्व होते. युद्धनीतीत प्रवीण असणारे मंत्री आपल्या चातुर्याने, बुद्धिमत्तेने व कलाकौशल्याने अशा प्रकारचे डावपेच रचित की शत्रू पक्षाला शरणागती पत्करणे भाग पडे. यावेळी शत्रू सैन्याच्या गुप्त बातम्यांची माहिती मिळवण्यासाठी गुप्तचरांचाही उपयोग केला जात असे. शत्रू सैन्यात भरती होऊन हे हेर शत्रूकडील गुप्त बातम्या मिळवत असत. ध्वजपथकांचाही युद्धभूमीवर उपयोग केला जात असे. शंख किंवा भेरीच्या निनादाने सैनिकांना प्रोत्साहन केले जात होते. सैनिक बाणाच्या माऱ्याने ध्वज छिन्नविछिन्न करण्याचा किंवा शत्रूच्या हातातून ध्वज हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असत. हातातून ध्वज पडणे हे युद्धात पराभूततेचे लक्षण समजले जाई. राजाने सैनिकांना आवश्यक तेवढे धन अर्थात पगार देणे आवश्यक मानलेले आहे. त्यामुळे सैनिक संतुष्ट राहून सदैव यशप्राप्तीचा प्रयत्न करतात. तथापि आचार्य सोमदेवांच्या मते एखाद्या वेळी राजाकडून धन न मिळाले तरी स्वामीभक्ती करणे हे सेवकाचे कर्तव्य आहे. राजाने उत्कृष्ट कार्याबद्दल सैन्याची प्रशंसा करावी. त्यामुळे सैन्यात राष्ट्रभक्ती व देशभक्ती वाढत जाते. त्याचप्रमाणे अयोग्य वर्तन, देशद्रोह यासारख्या गुन्ह्यांना राजाने कडक शासन करावे. म्हणजे सैन्य सदैव योग्य प्रकारे कार्यशील व तत्पर राहते. अशा प्रकारे सदैव जागृत राहणाऱ्या राजाचे स्वातंत्र्य कधीही धोक्यात येत नाही. उलट तो आपल्या साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करू शकतो. प्राचीन काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांना महत्त्वाचे स्थान दिलेले असून त्याला राज्याच्या प्रमुख अंगापैकी एक अंग म्हटले आहे. ज्या राज्यात अनेक किल्ले असतील ते राज्य अधिक बलवान मानले जाईल.
प्रजेच्या संपत्तीच्या संरक्षणाच्या दृष्टीने तसेच युद्धात सहाय्यक होण्याच्या दृष्टीने किल्ल्याला राष्ट्राच्या जीवनात महत्त्वपूर्ण अनन्यसाधारण स्थान देण्यात आले आहे. आचार्य सोमदेवांच्या मते ज्या राज्यात किल्ला नाही ते पराजयाचेच स्थान होय. संकट काळामध्ये दुर्गविहीन राज्याचे रक्षण करणारे कोणीही असत नाही. आचार्य सोमदेवांनी स्वाभाविक व आहार्य हे दुर्गाचे 2 प्रकार सांगितले आहेत, तर टीकाकारांनी स्वाभाविक दुर्गाच्या 4 प्रकारांचे वर्णन केले आहे. 1. औदक, चारी बाजूंना नदी किंवा सरोवरांनी वेष्टिलेल्या व मध्यभागी सपाट भूप्रदेशावर बांधलेल्या दुर्गास औदक दुर्ग म्हणतात. 2. पर्वतदुर्ग, मोठ्या पर्वतांच्या माथ्यावर बांधलेला व बिकट मार्ग असलेल्या दुर्गास पर्वतदुर्ग म्हणतात. 3. धन्वदुर्ग, पाणी निर्जन प्रदेशात बांधलेल्या दुर्गास धन्वदुर्ग म्हणतात. 4. वनदुर्ग, चारी बाजूला दलदलीचा प्रदेश किंवा जंगले यांनी युक्त असलेल्या प्रदेशात बांधलेल्या दुर्गाला वनदुर्ग म्हणतात. जलदुर्ग व पर्वतदुर्ग हे देशाच्या संरक्षणाच्या कार्यात, तर धन्वदुर्ग व वनदुर्ग हे प्रजाजनांच्या, व्यापाऱ्यांच्या किंवा सरहद्दीवर राहणाऱ्या लोकांच्या रक्षणाच्या कार्यात उपयुक्त ठरतात. राजाही शत्रूंनी आक्रमणामुळे निर्माण केलेल्या आपत्तीच्या वेळी पळून जाऊन किल्ल्याचा आश्रय घेऊ शकतो. जैन राजनैतिक विचारवंतांच्या मते बलवान राजाचे दुर्ग हे शेवटचे आश्रयस्थान होय. आचार्य सोमदेवांच्या मते दुर्ग शस्त्र, धनधान्य, वाहने, विद्वान, जल, इंधन इत्यादी उपयुक्त वस्तूंनी नेहमी युक्त हवा, म्हणजे कोणतेही संकट आल्यास त्या संकटातून बाहेर पडण्यास दुर्ग राजाला मदत करू शकतो. आचार्य सोमदेवांनी अभिगमन अर्थात सुसज्ज सैन्य पाठविणे, उदजाप अर्थात अमात्य वगैरे अधिकाऱ्यांना फितविणे, चिरनिबंध अर्थात दीर्घकाळ शत्रूच्या किल्ल्याला सैन्याचा वेढा घालणे, अवस्कंद संपत्तीच्या सहाय्याने वशीकरण घेणे, घातक गुप्तचरांचा उपयोग करणे इत्यादी 5 मार्गाने शत्रूचे किल्ले कशा प्रकारे जिंकावेत याचेही वर्णन केले आहे. प्राचीन काळात राजकीय जीवनात दुर्गाला विशेष महत्त्व देण्यात येत असावे, म्हणून सर्व राजनीतिज्ञांनी दुर्गांचे महत्त्व विशेषत्वाने वर्णन केले आहे. कोश, आचार्य सोमदेवांनी कोशाला राष्ट्राचा व राज्याचा प्राण म्हटले आहे. ज्याच्याजवळ समृद्ध कोश आहे तोच राजा राष्ट्राचे योग्य प्रकारे संरक्षण करू शकतो. कोश परिपूर्णपणे भरलेला असेल तरच राजा दीर्घकाळ युद्ध चालवू शकतो. कोणत्याही मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित संकटातून राष्ट्राची सुटका राजाला कोशाच्या साहाय्याने करता येते. योग्य राजाने धर्म व धर्माच्या संरक्षणार्थ, शासकीय व सैनिकी सेवकाच्या पोषणार्थ कोशाचे रक्षण करणे आवश्यक मानलेले होते. आचार्य सोमदेवांच्या मते कवडी कवडी करून जो राजा कोशाची अभिवृद्धी करीत नाही त्याचे भविष्यकाळात कल्याण होत नाही. त्यांच्या मते राज्याची उन्नती हे राजाच्या शरीरावर नसून कोशाच्या साहाय्यानेच होते. समृद्ध कोश हे राजाच्या संरक्षणाचे एक अमोघ शस्त्र आहे. कोशाच्या साहाय्यानेच राजाला सेवक व सैन्य सर्व गोष्टी सुलभ होतात. कोशहीन राजा नाममात्र राजा असतो. कोश समृद्ध नसलेला राजा पैसा मिळवण्यासाठी प्रजेवर अत्याचार करतो, ज्यामुळे प्रजा दुःखी होते. या अत्याचारामुळे प्रजा असमाधानी होऊन कित्येकदा तो देश सोडून निघून जाते व त्या राजावर जनशक्तीशिवाय राहण्याची वेळ येते. उत्तम कोश कोणता याचे वर्णन करताना आचार्य सोमदेव लिहितात, ज्या कोशात सुवर्ण, चांदी इत्यादी पुष्कळ प्रमाणात आहे, व्यावहारिक नाणी किंवा मुद्रा इत्यादींनी जो परिपूर्ण भरलेला आहे, संकटकाळी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यास जो समर्थ आहे तो उत्तम कोश होय. आचार्य सोमदेवांनी कोशाच्या गुणांची केलेली व्याख्या आर्थिक दृष्टीने यथार्थ आहे. संकटकाळी धान्य किंवा पशु यांच्या विक्रीतून फारसा पैसा मिळत नाही, त्यामुळे वस्तूंची लवकर विक्री होऊ शकेल
व ज्या अल्प वस्तूचेही मोठ्या प्रमाणात मूल्य येईल अशा वस्तूंचा राजकोषामध्ये मोठ्या प्रमाणात संग्रह असणे आवश्यक आहे. नाण्यांचा संग्रह असणे आवश्यक आहे, कारण नौकर व सैन्य इत्यादींचे वेतन नाण्यातच द्यावे लागते. कोशातील सुवर्ण किंवा चांदीची नाणी पाडता येतात. तसेच शत्रुपक्षात फाटाफूट निर्माण करण्यासही सुवर्णाचा उपयोग होतो. म्हणून आचार्य सोमदेवांच्या मते सुवर्ण व चांदी यांनी समृद्ध असलेला कोश सर्वश्रेष्ठ कोश होय.